मी तुम्हाला इंस्टाग्रामवर बघितलेलं. नाही मी मला वाटलंच तुम्हाला बघत होता, मी चाय पित होतो त्यावेळी. मी बोललो अरे बोललो आपलाच कोणी कार्यकर्ता दिसतोय, जरा बोलू मग याला. बाकी काही दुबईचं वातावरण चांगलं आहे, थोडा दिवसात होईल जरा हे सगळं ठीक. काही प्रॉब्लेम नाही, डिफेन्स सिस्टम चांगला आहे. सगळं चांगलं आहे. सध्या दिवाळी चालू आहे दुबईमध्ये, दिवाळी संपल 2-4 दिवस 8 दिवसात, काही काळजी करू नको. बाकी काही जा पुढे असंच जा, चांगलं आहे. माझ्या शुभेच्छा तुला. आणि मी करीन प्रयत्न आता सगळ्यांना ना रिप्लाय द्यायचे. तुम्हाला भरपूर मेसेज केलेले, पण यार मला कसं आहे की आपल्या मराठी माणूस मोठा झाला पाहिजे. आणि माझं एकच आहे की जिथे पण आपल्या महाराष्ट्रातले इथे पब्लिक येतात त्यांना सपोर्ट आम्ही करीन पण करत राहा. नक्कीच करत राहतो, तू पण करत राहा. तू पण जसं मला सांगितलंस ना असंच सांगत राहा, जरा गाईड करत राहा आपल्या मराठी माणसाला. खूप रामराम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम. भावांनो, आम्ही आलतो जबलालीमध्ये. आमच्या काही माणसाचं मेडिकल होतं, तिथं आपला एक मराठी भाऊ भेटलाय मला. तर कुठला आहे भाऊ तू? मी सातारा. भाऊ म्हणतोय मला भरपूर मेसेज केले, पण ना वेळ नसतो, तुला माहित नाही ना कसं काम असतं तर त्याच्यामुळं सो सॉरी. तर किती वर्ष झाले दुबईमध्ये? 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्ष झाले. आता भाऊ थोडा अनुभव शेअर करा जरा आपल्या माणसाला, मराठी माणसाला. आहे की फक्त एजंटला जो आपण पैसा देऊन होतो ना, तो इथं मराठी माणूस देऊन येऊ नये, कारण इथं खूप फ्रॉड होतात. आणि कसं आहे की तुम्हाला ज्या फील्डमध्ये स्किल्स आहेत त्या फील्डमध्ये तुम्ही इथं या, तुम्हाला चांगले बेनिफिट्स मिळतील, तुम्हाला चांगली सॅलरी भेटेल. पण अगर तुम्ही एजंटला पैसे देऊन आला तर तुम्हाला इथं काही फायदा नाही. तुम्ही 20-25 हजार मध्ये काम करू शकता आणि तुम्हाला 12 घंटे काम करून घेतात इथे. 12 घंटे काम करून घेतात एकदम. म्हणजे ते म्हणतात ना, सुखाचा जीव दुःखात घालायचा है ना. तर तुझी काय स्किल होती बाई? मी आलेलो हेल्पर मध्ये, बट मला एजंटनं सांगितलेलं की डाटा एंट्रीचं काम आहे. अच्छा, काही पण तुला फेकलं? पण ऍक्च्युली मी इथं हेल्परचं काम केलं. 20-20, 25-25 किलोचे बॉक्स उचलत होतो. पण आता मी एका लेवलला म्हणजे आता स्टोर किपरचं काम करतोय. सॅलरी माझी इतकी चांगली मला भेटली. चांगली भेटली तरी किती अंदाजी मला आता 3,000 प्लस आहे. 3,000 प्लस आहे. अगोदर किती होता तेव्हा तू नवीन आलता तेव्हा? 800. अरे वा. चाल ठीक आहे. मग आता तुला कळालं असेल ना की म्हणजे वेळ द्यावा लागतो. वेळ द्यावा लागतो. असंच नाही की तू डायरेक्टच आला आणि डायरेक्टच 3,000 आणि 3,500 पगार मिळणार आहे. थोडं संघर्ष केलास ना. आता चांगली कंपनी पण चांगली तुझी, खूप चांगली कंपनी. बरं वाटलं भाऊ तुला भेटून. शुभेच्छा तुला, जा चांगलं पुढे. ठीक आहे, वेलकम. चला तर भावांना बघा, असे भेटतात माणसं. भाऊ आलेला 1.5 वर्ष अगोदर आणि कुठपर्यंत पोहोचलेला आहे. बाकी तुम्हाला का जर काही व्हिडिओमध्ये काही विचार असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम. जय शिवराय भाऊ. जय शिवराय. चला.